नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत शिवाजीनगर बसस्थानक परिसर आणि तेथील वेळापत्रक। रात्र आणि दिवस अशा दोन टप्प्यांमध्ये हे बसस्थानक आपण पाहणार आहोत। मध्यरात्री आल्याने बरेच लांब पल्ल्यासाठी जाणारे प्रवासी कदाचित बस सुटल्याने अथवा उशिरा आल्याने बसस्थानकातच वामकुक्षी घेताना दिसतील। प्रवाशांना बसण्यासाठी केलेली ही आहे बैठक व्यवस्था। तसेच समोर लागलेली शिवनेरी तसेच इलेक्ट्रिक शिवाई या दोन्ही नाशिकला जाण्यासाठी फलाटावर लावलेल्या आहेत। येथे छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी विनावाहक तिकीट दिले जाते। तसेच नाशिकसाठीचे विनावाहक तिकीट दर समोर दिले जाते। पुणे मलकापूर समोर लागलेली शिवशाही पुणे भुसावळ ही सीटर स्लीपर पुणे अंबड। बाकी प्रवासी बसलेले आहेत। चौकशी कक्ष समोर दिसत असलेले या बसस्थानकातील शौचालय आहे। त्याचबरोबर हे समोर दिसणारे अहमदनगर श्रीरामपूरसाठी विनावाहक तिकीट दरचे काउंटर आहे। तसेच हे हिरकणी कक्ष। या बस स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांचे हे आहे वेळापत्रक। समोर आपल्याला या बस स्थानकातील आरक्षण कक्ष पाहायला मिळेल। इथून आपण आपल्या प्रवासाचे आगाऊ बुकिंग करू शकता। अलीकडे छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी प्रवाशांनी लावलेली रांग आहे। हे आहे या बस स्थानकातील दिशादर्शक। नाशिकला जाण्यासाठी प्रवाशांनी लावलेली रांग आपण पाहू शकता। प्रवासादरम्यान खाण्यापिण्याच्या गोष्टी आपण इथून घेऊ शकता। बस स्थानकाच्या बाहेरच आपल्याला पुण्यातील सिटी बस थांबा दिसेल। त्याचबरोबर रिक्षाही आपल्याला मिळतील। हे आहे या बस स्थानकातील पार्सल विभाग। समोर दिसणारे हे आहे या बस स्थानकाचे डेपो। येथे आपल्याला दुचाकी पार्किंगसाठी जागा दिलेली आहे। त्याच शेजारीच चालक विश्रामगृह पाहायला मिळेल। पुणे अकोला, पुणे खामगाव अकोला।
समोर दिसणारी इलेक्ट्रिक शिवाई बस, पुणे छत्रपती संभाजीनगर. समोर दिसणारी लालपरी पुणे यवतमाळ, त्यामागे पुणे सटाणा. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर शेअर करा, जेणेकरून पुण्यातून जाणाऱ्या व पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर जाईल. धन्यवाद मित्रांनो.